जिल्ह्यात अवैध रेती मुरुम आणि माती वाहतुकीच्या दहशतीनं मुक्ताईनगर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरातील बऱ्हाणपूर रोडवर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरनं दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 12 वाजेच्या सुमारास रेती, मुरुम व मातीची अवैध वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगानं जात होता. याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना डंपरनं जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या अपघातानंतर शहरात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वेग, नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी आणि सूचना देऊनही संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, जळगाव. सबके साथ जमा होके परेशान होके पूरे बैठे हैं. उनका डंपर वहाँ ठोक के वहाँ लगा के ये जो वहाँ से रात से खड़ा है डंपर. अभी तक कार्रवाई नहीं हुई. हमारा लाश वहाँ सट रही है. 24 घंटे से ऊपर हो गए. 24 घंटे से ऊपर हो गए. पुलिस ने मिला हमको अभी तक का लाश ठेवली नहीं. फ्रीजर में भी अभी 3 बजे के बाद में फ्रीजर में पूर्ण बाटवर भी एक्सीडेंट. अभी तक कोई निर्णय नहीं लगा. ये बात की कदर नहीं कर रहे हमारे इथे. काही नाही, आमच्या मुक्ताईनगर मध्ये काल रात्री एक अपघात झाला होता. 2 तरुण आदिवासी तरुण जे आहे ते जागेवर एका डंपर आहे, BN अग्रवाल त्या डंपराला ही सगळी मंडळी सकाळी 10 वाजेपासून बसलेली आहे. 100-200 लोक इथे जमलेले आंदोलन करता गोष्टींसमोर. किंवा ते याच्यापूर्वी 2 लोक असेच पूर्ण भटार मारले. आता ते एक अपघात झाला, एक लक्झरी अपघात झाला. हे 2 पूर्व म्हणजे 7-8 लोक बेदकार गाडी चालवल्याने रात्री आता कोणतीच वाहतूक करण्यासाठी रात्री बंदी असते. सूर्यास्ताच्या नंतर सूर्योदयाच्या आधी वाहतूक केली नाही पाहिजे. तर तो एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून त्यांनी असं लोकांच्या जीवाशी खेळणे मला असं वाटतं योग्य नाही आहे. आणि आपल्याकडून कोणती कारवाई होताना दिसत नाही आहे. आता ही मंडळी जी सगळी आदिवासी मंडळी यांना कोणी न्याय दिला पाहिजे. आपल्याला माहित असेल, तुम्ही आढावा घेतला असेल, त्या टायमाला तिथे जाळपोळ झाली पूर्ण फाट्या. 3 लोक 1.5-2 महिन्यापूर्वीची घटना आहे. एक लहान बाळ आणि पती पत्नी आणि रात्रीला ज्या गाड्या असतील त्या जमा करून घ्यायला लावा जरा प्लीज, माझी विनंती. सर आपल्याकडे कायदा आहे MLRC सूर्योदयाच्या सूर्यास्ताच्या नंतर जी ते आता 200-400 लोक आहे. सगळा मीडिया आहे. हो बरं विचारतो. तर SP साहेब तुमच्याशी बोलताय आता या क्षणाला. ते सांगताय की मी मोठ्यातली मोठी कारवाई करतो, त्याला अटक करतो, त्या 304 दाखल करतो. आणि आता रात्री गाड्या चालल्या नाही पाहिजे. त्या रात्रीच्या गाड्या बिलकुल अंधाधुंद चालवत आहे. हा नियमाची पायमल्ली आहे ही तहसीलदारांनी बघितली पाहिजे आणि PI साहेबांनी बघितली पाहिजे. आपण त्यांना आत्ताच बोलू, आत्ताच गाड्या जमा करणार. रात्री जेव्हा चालणार असतील त्या गाड्या. तो जो मुन्ना आहे की नाही, तो आणतो गावाच्या आजूबाजूला. त्याचा काय संबंध इकडे आणायचा? काय BN अग्रवाल पाहायला येतो का इकडे? गावाला पडले टेकड्यावर आणतो. आता हे आपलं आटपून घ्या, सकाळी या, सगळे तहसीलदारकडे या करू. आता त्या मुन्नाला आणि ज्या टेकड्या खोदल्या त्यांनी परवानगी घेत आलो. बरोबर. ज्या टेकड्या मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल की छोटा असेल तिथे कायद्यात काम केलं पाहिजे. उद्या तेही तपासू आपण. साहेब बोलता मंत्री महोदय बोला एकदम मंत्री. हाँ सर, हम आदिवासी लोग हाँ सर, आपके मतलब बहुत जल्दी से कर दे तो ठीक है. क्योंकि हम सुबह हादसा हुआ था रात के 12 बजे. और रात के 12 बजे से फिर 1 बजे के बाद में बहुत से लोग हम रात से तो अभी तक यहाँ बैठे हुए हैं थाने में कि हमको न्याय मिल जाए. क्योंकि वो जो BN अग्रवाल है वो बहुत बड़ा ये जो है कंट्रैक्शन मतलब ये वो जो है ना, तो उस वजह से उस पर कार्रवाई नहीं हो पाती है. तो हम कब से मतलब हम ये चाहते हैं कि कार्रवाई हो और हम हमारी जो लाश है वो लेके जाए.
उसको एक को बोरी लेके जाना है और एक को यहीं रखना है। 160 किलोमीटर बोरी इथून बोरी यहाँ से 160 किलोमीटर है बुरहानपुर जिले से। हाँ बोल दे मैंने 10 मिनट में 5 मिनट में हो जाएगा काम, हो जाएगा, ठीक है, धन्यवाद। हो जाएगा। हो मी थांबून येते मी करून देतो ते डबल फॅटर तिकडून एमपीतून आले बोरीवरून